बातमी मुंबईतून दादर स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती इमारतीवर चढलेला आहे। संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून रेस्क्यू जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नेमका काय प्रकार आहे? दादर पूर्व स्टेशनच्या बाहेर एक संशयास्पद व्यक्ती जो आहे तो इमारतीवर चढलेला आहे आणि हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या व्यक्तीला खाली उतरवण्याचे मुंबई पोलीस त्याचसोबतच अग्निशमन दलाचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी हा व्यक्ती चढला असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्याचसोबतच मुंबई पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि गेल्या अनेक तासांपासून त्या व्यक्तीला रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते काम अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं सुरू आहे। मतिमंद असल्याची ही माहिती जी आहे ती माहिती सध्या माहिती मिळत आहे, परंतु सकाळच्या वेळेस दादर पूर्वच्या भागामध्ये अनेक नागरिक जे आहेत ते कामावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच नागरिकांपैकी एकाने अग्निशमन दलाला फोन केला आणि ही माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दल जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। परंतु गेल्या अर्ध्या तासापासून रेस्क्यूचं काम जे आहे ते अजून देखील सुरू आहे। हा व्यक्ती जो आहे तो वर नक्की कशासाठी चढला आहे याबद्दल अजून तरी माहिती मिळालेली नाही, परंतु व्यक्ती खाली उतरवण्याचे काम जे आहे ते अग्निशमन दल आणि मुंबई ठीक, नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पिंपरी चिंचवड मधून आहे। वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी माफी मागायला लावलेली आहे। दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। जनतेची माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण प्रकार कैद झालेला होता की कशा पद्धतीने या गुंडांनी वाहनांची तोडफोड केलेली होती आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या गुंडांना पकडून त्यांना माफी मागायला लावलेली आहे। आता बातमी थंडी संदर्भातली। राज्यात सध्या थंडीचा जोर वाढतोय आणि पुण्यात सुद्धा तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरलाय। पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होऊ शकते असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, बघूयात। सध्या पुण्यामध्ये सुद्धा 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची जी आहे ती नोंद झालेली आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी 8 अंश सेल्सिअस तापमान होतं, मात्र 2 अंश सेल्सिअसनी तापमानामध्ये वाढ जरी झालेली असली तरी कडाक्याची थंडी जी आहे ती सध्या पुण्यामध्ये आहे। सध्या पुण्यातील आपण सारसबागेमध्ये आहोत आणि मोठ्या संख्येने सारसबागेमध्ये अनेक जे आहे ते वॉकिंग करताना दिसत आहेत, व्यायाम करतायत। आपण सारसबागेमध्ये आहोत आणि पुण्यातल्या सारसबागेतलं आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुणे तिथं काय उणे असं म्हटलं जातं। पुण्यातील सारसबागेमधला जो सिद्धिविनायक गणराया आहे या गणरायाला थंडीच्या दिवसामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये स्वेटर आणि टोपी सुद्धा घातली जाते। ही तर अनेक वर्षांची खरं तर परंपरा आहे। पुढील काही दिवस कडाक्याची थंडी वाढू शकते असा हवामान खात्याच्या वतीनं अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी। मुंबईच्या दादर स्टेशन बाहेर एक व्यक्ती इमारतीवरती चढलाय। संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून रेस्क्यू सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। निवृत्ती, कोण आहे व्यक्ती, काय कारण या इमारतीवरती चढून बसण्याचं आणि काय आता प्रयत्न त्याला उतरवण्यासाठी केले जात आहेत? नक्कीच आपण पाहतोय की दादर स्टेशन पूर्वच्या बाजूलाच एक छोटी इमारत आहे आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीवरती जो आहे तो हा व्यक्ती चढला असल्याची आपल्याला ह्या चित्रामधून पाहायला मिळते। पहाटे 5:15 वाजता हा व्यक्ती त्या ठिकाणी चढलाय। संबंधित व्यक्तीची माहिती जी आहे ती अग्निशमन दलाला 5:30 वाजता मिळाली आणि तेव्हापासून अग्निशमन दलाच्या वतीनं आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं त्याला खाली काढण्याचे प्रयत्न जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत। या व्यक्तीने अग्निशमन दलाकडून त्याला समजावण्याचा देखील प्रयत्न केला जातोय, कारण की अग्निशमन दलाचे जवान त्याला खाली घेत असताना त्याने जीवाचं बरं वाईट करू नये यासाठी देखील त्याची समजूत जी आहे ती समजूत देखील काढली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एका खिडकीवरती जाऊन हा व्यक्ती जो आहे तो बसलेला आहे, त्याच्या खाली अग्निशमन दलाचे जवान त्यासोबतच मुंबई पोलिसांची टीम जी आहे ती देखील आहे। मुंबई पोलिसांच्या वतीनं त्याच्या जी समजूत जी आहे ती समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला जातोय। हा व्यक्ती नक्की 5:15 ते 5:30च्या दरम्यान चढलेला आहे, परंतु नक्की वरती का चढला याबाबत अजूनपर्यंत अधिकृत माहिती मिळालेली नाही। परंतु हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याची
असल्याची सध्याची माहिती जी आहे ती माहिती इथल्या स्थानिकांना दिलेली आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहतोय की फायर ब्रिगेडचे जवान त्यासोबतच मुंबई पोलिसांच्या वतीनं गेल्या 3 ते 3.5 तासांपासून या व्यक्ती कसा खाली उतरेल आणि सुरक्षित कशा पद्धतीने खाली उतरेल यासाठी विशेष करून फायर ब्रिगेडच्या जवानांचं प्रयत्न जे आहे ते प्रयत्न सुरू आहेत. सकाळच्या वेळेस आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात दादर परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची जाण्या येण्यासाठी गर्दी असते आणि हीच गर्दी दादर स्टेशनवरती देखील झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि हा व्यक्ती नक्की कशासाठी वरती चढला याबाबत अजूनपर्यंत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. परंतु अग्निशमन दलाच्या जवळपास 3 गाड्या ज्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि अग्निशमन दलाच्या वतीनं शिडी लावून त्याला खाली सुरक्षित काढण्याचं एक मोठं आव्हान जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांच्या समोर असणार आहे. परंतु तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती संपूर्ण इमारतींच्या आजूबाजूला फिरत खिडकीवर चढून फिरत होता. त्याच्यामुळे त्यानं जीवाचं वरवाईट करू नये. धन्यवाद या माहितीसाठी. तर दादर स्टेशन बाहेर एका इमारतीच्या खिडकीवरती एक व्यक्ती चढलाय आणि तो मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे 5:30 वाजल्यापासून तो या ठिकाणी आहे. त्याला आता खाली उतरवण्याचं काम सुरू आहे.